श्रीपती काका मस्त आहे तो फुगे. होय, ही झाली बघा आता तुमची सगळी रंगपंचमीची तयारी. पण एक लक्षात ठेवायचं, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्यावर उगाच रंग उडवायचं नाही, नाहीतर फुगे बी मारायचे नाहीत. लक्षात ठेवा. हा, जे आमच्या संघात खेळतील त्यांच्यावरच आम्ही रंग आणि फुगे उडवणार. हो की नाही संगे? होय, आज आपण लय भारी खेळायचं बघ. हा, आपण हौदाच्या इथे रंग तयार करायचा. मी तुमच्या हौदाच्या इथेच एन्काउंटर करणार. छानच की, आम्ही तुला हौदाच्या इथे बुडवून बुडवून मारणार. अजिबात नाही. ही बघा माझी पिचकारी, अशी करून गोळी मारणार. थांब संगे, आता नाही, रांधा आल्यावर खेळायचं आपण. राजलक्ष्मी आता राहणार कवा येणार? अगं येतच नसतो आता तो. येणार तर एन्काउंटरच. तू मार खाणारच माझा. अरे पकड 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 पकड. बाबा बाबा. अरे अरे राजलक्ष्मी, तू येस मग धावतो तुला. राजलक्ष्मी इकडे ये. बस इथं बस. बस, नाराज होऊ नकोस. त्याचा स्वभावच तसा आहे, त्याला सवय आहे तशी बोलायची. तुम्ही एक काम करा, हे घ्या, हे रंग खेळा बघू. नाही, राणा आल्याशिवाय नाही. अगं राणा आलाच नाही तर? नाही येणार. राणा दरवर्षी माझ्या संगत रंग खेळतोय, म्हणजे या वर्षी बी खेळणार. आता मी तुला कसं समजावू? मी तुम्हाला कसं समजावू? आई आई बस. काय झालं? सोल. अगं पण झालं काय? हळू हळू हळू. काय? आई सांग की श्रीपती काकांना राणा कवा येणार ते सांग की. आम्ही दरवर्षी रंग खेळतो, म्हणजे या वर्षी बी खेळणार की नाही? सांग की राणा येणार ना व? आई सांग की. हो. बघा श्रीपती काका, मी म्हणलं होतं की नाही? होय. गोदा का? गोदा का? हो, नका ना तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ. नाही ग, आयुष्यात पहिल्यांदा सणासुदीला राणा घरात नाही बघ. लहान होता, नुसता पुरणाचा वास सुटला तरी माझी पाठ सोडायचा नाही. देवाला निवद दावायच्या आधी मी राणाला पुरणपोळी खायला घालायची. आणि जरा मोठा झाला तर बसल्या बैठकीला 10 पोळ्या संपवायचा. पर आज एक घास बी नाही त्याच्या मुखात. देव असं का करायला लागलाय? तुम्हाला मनापासून वाटतंय ना राणाजी यावेत म्हणून, मग ते नक्की येतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्या नावच्या पुरणपोळ्यांना बाजूला काढून ठेवा. त्यांचं काही सांगता येत नाही, येतीलही. त्याला यायचं असतं तर कालच आला असता. अगं पौर्णिमा काल होती. राणाजी सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये ना गोदाक्का. होय ग, पर हे बघा, राणाजी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी काय वाटेल ते करतात, माहितीये ना आपल्याला. राणाजी नक्की येतील, तुमच्यासाठी तर नक्की येतील. राणा यायला पाहिजे बघ. एक बोलू? बोल की. तुम्ही प्लीज राणाजींना समजावाल का? त्यांना सांगा ना पोलिसांना शरण जा म्हणून. नाही ग बाई, मी असं कसं बोलू त्याला? अहो गोदाक्का, मी राणाजींच्या भल्यासाठीच म्हणतेय. काय भलं होणार नाही शरण जाऊ. त्या पोलिसांच्यावर माझा विश्वास नाही बघ. अगं राहण्यासाठी त्याने आपल्या घरदाराचा कसा छळवाद केलाय बघितलंय मी. नाही बाई, राणा त्यांच्या हाती लागला तर काय करतील ते? राणा त्यांच्या हाती नाही लागला पाहिजे. गोदाक्का, पण हे असं करून काय प्रश्न सुटणार नाहीयेत. हे बघ, राणावर माझा विश्वास आहे.
तो समधी कोडी सोडवणार. कसं ते लवकर सुटावं एवढंच देवाजवळ मागणं. राणाजी येतील. ते येतो म्हणाले होते. काल नसेल जमलं त्यांना, पण आज येतील. आणि लक्ष्मी सुद्धा म्हणत होती राणादा धुळवड खेळायला येणार आहे म्हणून. राणा यायला पाहिजे. येईल राणा. बोल नवीन तायडे. पप्या नीट ऐक. आज राणा घरी येणार आहे. तेव्हा त्या मोहितीला सांगून जरा कडक बंदोबस्त ठेवायला सांग. मग मी कशाला सांगू, तू सांग की. अरे तू खुळचट आहेस काय? मी किती वेळा फोन करू? उगा त्याला डाऊट नको यायला. आणि तू त्याच्या संगतच असतोस ना, म्हणून तू सांग. हा ठीक आहे ठीक आहे, ठेव, सांगतो, ठेव. देवा, कवा कवा वाटते अंजलीबाई म्हणतात की नाही तसंच करू. जाऊ आणि सरळ पोलिसांनी शरण हो. बस झाली पळा. देवा, मी जर शरण गेलो माझी कवाच सुटका होणार नाही. आणि मी कायच केलं नाही तर मी का शरण जाऊ? माझ्यावरचे खोटे आरोप जगासमोर आणायचे असतील मला एकट्याचं जगणं जगावंच लागणार. देवा, मामा, तुम्ही इकडे कसं काय? अरे मामा, आज धुलवड आहे ना, आईनं तुझ्यासाठी पुरणपोळ्या केल्यात. होय, घरला असतास तर खाल्ला असतास ना. इथं कोण आहे तुला माझ्याशिवाय? घरची तर नाही, तुमच्या आजची पुरणपोळी मिळते हे महत्वाचं. होय, आता भाव आहे तर एवढं कराय ना ग. धर. थांब 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 थांब, खायच्या आधी हे. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? हाय की. अहो काल आलाच नाही तुम्ही. अहो आलो होतो, पण ते पोलिसांचा लय पार होता म्हणून यायला जमलं नाही. गोदाक्कांना फार वाईट वाटलं. फार नाराज झाल्या आहेत त्या. त्यांनी तुमच्यासाठी पुरणपोळ्या करून ठेवल्या होत्या. होय, मला बी यायचं होतं, पण खरंच जमलं नाही हो यायला. आता लक्ष्मी पण तुमची वाट बघत बसली. ती म्हणते की तुम्ही येत नाही तोपर्यंत रंगपंचमीच खेळणार नाही. आत्ता सुद्धा मला परत विचारत होती तुम्ही येणार आहात का नाही म्हणून. मग तुम्ही काय सांगितलं? तर काय सांगणार मी? तुम्ही येणार आहात असंच सांगितलंय मी. हिरमुसून बसली हो बिचारी पोर. लक्ष्मी, चल की खेळूया. रानात आला की खेळू. आता रानात कवा येणार? संगे, तू का मोठ्या माणसासारख्या पुड्या सोडू नका. आता पुड्या काय त्यात? मला रंगपंचमी खेळायची आहे.
रानात आला की आपण खेळू. हवं तर मी रानादाला सांगतो तुला हौदात फेकायला, मग मज्जा येईल. रानादा काही येईना आणि आपली रंगपंचमी काही होईना. संगे तू काही नाट लावला ना तर तुझा टकुरच फोडीन बघ. तूच मला बोलणार, तूच मला असं म्हणतीस होय? हा, आता तू माझा टकुरा फोड, मी काय बोलणार नाही. पण रानादाला काय बोललीस तर बघ. नाही ग, पण रंगपंचमी होईल. हे बघा सनिता, अजून आपली लक्ष्मी कोरडीच आहे. काय ग लक्ष्मी, रंग का खेळणार तू? जरा टाइम थांबते म्हणलं. अजून किती थांबायचं? चल की खेळूया. नको नको, जरा टाइम थांबूया. अगं पण का? कारण गायकवाडांची धुलवड अजून चालू झाली नाही. अरा नाही काय आहे साहेब, तो राणा फरार गुन्हेगार झाल्यापासून की नाही ही सगळी बोंब झाल्या बघा. नाहीतर आधी अहो गायकवाडांनी गावात रंग उडविल्याशिवाय असं गावात कुणी रंग बी उडवायचं नाही. पण आता सगळं गाव रंगात न्हाऊन निघाले, पण हे गायकवाड कोरड ठणठणीत. गोवा सगळीकडे बंदोबस्त लावा. आपली माणसं पेरा. काय साहेब? अहो तुमच्या घरावर दगडफेक झाली आहे ना, गुन्हेगारापासून प्रोटेक्शन तुम्हाला द्यायला पाहिजे आम्हाला. गोवा आपली माणसं सगळीकडे अशी पेरा की गुन्हेगाराला कळता कामा नये की आपण इथं आहोत. जा. वा साहेब वा, म्हणजे हे मला मनापासून आवडलं बरं का तुमचं हे. म्हणजे सगळं नॉर्मल वाटलं पाहिजे. हे बाकी बरं आहे. ए लक्ष्मी, सगळं नॉर्मल वाटलं पाहिजे. हा चला चला खेळा, धुलवड खेळा. चला घ्या. नाही नाही काय नाही, खेळायची म्हणजे खेळायची. चाल. नाही नाही काय नाही, मग एवढी सगळी तयारी करून कोणाची वाट बघायला काय? रानादा आल्या बिगर लक्ष्मी रंगपंचमी खेळतच नाही. काय झालं का लक्ष्मी? काय ना बाळा, की तुम्हा दोघींना बिनधास्तपणे रंगपंचमी खेळता यावी म्हणून हा सगळा पोलीस बंदोबस्त ठेवला. तुमच्या घरावर दगडफेक करणारा चोर, दरोडेखोर, गुंड, आता कुणीच तुम्हाला त्रास द्यायची हिंमत करणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे खेळा. माझा मूड नाहीये. साहेब जे काम करायला आलं ते करा, आमच्यात लुडबुड करू नका. साहेब साहेब ऐका, म्हणजे आपलं टार्गेट काय आहे त्याच्यावर आपण जरा फोकस करू. हा बाकी सगळी जाऊ देत. चला तुम्ही या या साहेब. सनिता, तो माणूस का मला बरोबर वाटत नाही बघा. माहित आहे तो रानादाच्या वासावर आलेली कुत्री आहेत ती. आता काय? पण आपल्या रानादा वाघ आहे काका. बरोबर आहे. लक्ष्मी तू खेळ घ्या. जोवर रानात येत नाही तोवर रंग नाही, फिक्स ठरलंय माझं.
तो राणा इथं येणार ह्याची पक्की गॅरंटी आहे. कशावर? हो लॉजिक आहे साहेब. मला सांगा की रानाची पोरगी रंग खेळायला लागल्या का अजून नाही का? का ती विचार की मला हे म्हणजे कसं आहे, सगळं घरदार इथं जमलंय तरी ती पोरगी रंग खेळणं अजून सुरुवात बी करणं झाल्या. तिचं डोक्यात असं असणार की राणादा आल्याशिवाय आपण रंग खेळायचा नाही, म्हणजे राणादा इथं येणार. परेश पाटील, हे आपलं सगळं बोलून झालंय. सगळीकडे नीट लक्ष द्यावं आणि हा सगळं नॉर्मल आहे असं दाखवा. कळलं का? हे आवडले मला, नॉर्मल असं दाखवायचं. होय होय साहेब, राणा इथं लवकर कसं येईल का नाही याचा बंदोबस्तच करतो. हा आलो. लक्ष्मी, खेळ की कर रंगपंचमी. नाही नाही खेळणार? आता जर परत नाही म्हणलीस की नाही तर तुला पोत्यात घालणार, हाणणार आणि माझ्या बरोबर घेऊन जाणार. मी रंगपंचमी खेळणार नाही. तिथं आगाऊपणा का नाही लई वाढला. आता तुला दाखवतो मी. परेश पाटील, काय चाललंय? ओके, इथं कशासाठी आलोय आपण? राणाला पकडायचं ना आपल्याला. चला लक्ष द्या सगळीकडे. वय मी नजर ठेवतो साहेब. ए नीट लक्ष ठेवा, नीट लक्ष ठेवता. हो साहेब इकडे. क्या है, आज रंग पंचमी है ना, तो हमने ठंडाई लाया है. तो अरे वो चचा है क्या नहीं, वो हमारे पहचान के हैं. चचा, चचा, अरे चचा. ए चाचा कोणाला म्हणतो रे? अच्छा ठीक है साहब जी, वो हमने ठंडाई लाया है, पियोगे क्या? कसली थंडाई? अरे रंग पंचमी है, होली है, ठंडाई लाया है. वो क्या है, हमारी ठंडाई पियोगे क्या नहीं? तो हाथ दे, गुलाटिया मारेगा, देखो गुलाटिया. ए तसलं काय नको बाबा, जा तू जा निक. अरे ठीक है, वो क्या है, हमारी ठंडाई पीने के लिए हिम्मत चाहिए. तो हार पुर्जे ढीले पड़ गए लगता है, बुढ़ा हो गए तुम. ए इथं थांब थांब इथं. जरा साहेब बघा तिकडे, बघा की लक्ष ठेवा, नीट लक्ष. काय म्हणलास रे? तो हार उम्र हो गई है, बुढ़ा हो गए तुम. काय माझा हे मानने परेश पाटलाचा अपमान केलास? पिणार तुझी थंडाई मला ते, आणि 1 रुपया देणार नाही तुला. आणि काय फोकट नहीं, पैसा तो लगेगा. देखो फोकट नाही, पैसा लगेगा. नको तुझी थंडाई, निक चल निक. अरे ठीक है, हम देते ऐसा मत करो, गरीब आदमी है हम. आता कसं ठेवते, ग्लास नीट कर. आणि इकडे आता तो हर दिल बहुत खुश हो जाएगा. देखो दिल खुश करताय. पी लो. पियो, देखो पार दिले तो गुलाटिया मारेगा. देखो कैसन बा? हाँ ठीक है पियो पियो. और चाहिए? देखो साहब, तुम्हारा हमारे बीच की बात है. तुम्हारे लिए फोकट है, सबके लिए नहीं. सबके लिए नहीं, हमारे लिए फुकट है.
आता मी सगळ्यांना फुकट पाजणार. माझा अपमान केलास तू. वो वहां से उधर से आते और हम पे ऐसा करते, गुस्सा करते, अपमान करते हमरा. तू इकडं हो साहेब. अरे देखो 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 साहब, हम गरीब आदमी हैं साहब. अच्छा अच्छा ठीक है, देते हम सबको देते हैं. रंगपंचमी है. इथे राजा. इकडे इकडे साहेब. का गीत घाल मला ते आधी. आता माननीय परेश पाटलांकडनं सगळ्यांनी अल्पोपहार आहे. घ्या सगळ्यांनी दे. ये लो साहब. वो क्या है, हमारे पास 3 गिलास है, तो आपका होने के बाद इनको देते हैं. दे दो.